Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss about one of the important writing skills topic and that is appeal writing. What do you mean by appeal writing? How the question will be asked in the examination. So all these things we shall discuss in this video. But as usual, I request you, don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about appeal writing. Appeal writing म्हणजे काय? Appeal means a request, एक कळकळीचं आव्हान करणं, रिक्वेस्ट करणं. आता अपील रायटिंगबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. अपील्स आर यूज्ड टू क्रिएट सोशल अवेअरनेस. या अपील रायटिंगमधून आपण सामाजिक जनजागृती निर्माण करीत असतो. दीज आर डन टू इन्व्हॉल्व पीपल इन जनरल सोशल ॲक्टिव्हिटीज. ज्या सामाजिक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा कार्यक्रम असतात याच्यामध्ये लोकांना समाविष्ट होण्यासाठी, लोकांना सामील करण्यासाठी अशा प्रकारचे अपील किंवा आव्हान केलं जातं. इट इज डन टू मेक पीपल अवेअर ऑफ सोशल प्रॉब्लेम. या अपीलच्या माध्यमातून सामाजिक जे प्रॉब्लेम्स किंवा डिफिकल्टीज आहेत याच्याबद्दल लोकांना जागृत केलं जातं. टू एनकरेज देम, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं या अपीलच्या माध्यमातून. कशासाठी? इन ट्राईंग टू सॉल्व द प्रॉब्लेम. अशा प्रकारचे सामाजिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांना उत्साहित किंवा प्रोत्साहन दिलं जातं. अँड टू मोटिवेट देम टू टेक ॲक्टिव्ह पार्ट इन मुवमेंट्स, मिशन ऑर रॅली. सो या अपीलच्या माध्यमातून जे काही मुवमेंट्स किंवा चळवळी, मिशन्स किंवा रॅली काढल्या जातात यामध्ये लोकांना पार्टिसिपेट होण्यासाठी एक रिक्वेस्ट किंवा आव्हान केलं जातं. जेव्हा आपण ॲन्सर लिहितो त्याच्यामध्ये काय मेन पॉईंट्स यायला पाहिजेत ते इथे दिलेले आहेत. यूज कॅची स्लोगन्स. तुम्ही तुमच्या अपील रायटिंगमध्ये एक लक्ष वेधून घेणारे स्लोगन्स किंवा आपण बोलू शकतो घोषवाक्य लिहू शकतो. ॲड्रेस डायरेक्टली द रीडर्स. या घोषवाक्यातून डायरेक्टली आपण वाचकांशी त्यांना आव्हान किंवा बोलत असतो. बी ब्रीफ. जे काही आपण लिहिणार ते शॉर्ट बट कॅची सेंटेन्समध्ये असावेत. ओके. अपील टू हार्ट. एक हृदयस्पर्श की लोकांना मनाला भिडणारी वाक्य आपण याच्यामध्ये यूज करतो. सिक रीडर्स पार्टिसिपेशन. आणि यामधून, या अपीलमधून जे रीडर्स आहेत, जे वाचक आहेत त्यांचा सहभाग घेण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. आता आपण ॲक्च्युअल क्वेश्चन आणि ॲन्सर बघणार आहोत. ओके, हिअर यू कॅन सी वन क्वेश्चन इज गिवन. प्रिपेअर an appeal on a topic of help to stop spreading coronavirus. जे की this is the genuine or the genuine problem nowadays all over the world. सध्याच्या एक जो कोरोना व्हायरसचं जी सिच्युएशन आहे त्याच्या रिलेटेड एक अपील आपल्याला बनवायची आहे. तो इथे आपण ॲन्सर दिलेला आहे बघा. Coronavirus information. How can I help slow the spread of virus? या प्रकारचा आपण टायटल दिलेला आहे आणि मग इथे छोटे छोटे डायग्राम काढून इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्टे ॲट होम, नो अननेसेसरी जर्नी ऑर सोशल कॉन्टॅक्ट. देन ओनली लीव होम फॉर एसेन्शियल, स्टॉपिंग मेडिकल नीड्स and exercise once a day. So all these things one has to do. आणखीन आपण इथे काय आव्हान केलं आहे. यू कॅन ट्रॅव्हल टू अँड फ्रॉम वर्क इफ ॲब्सोल्युटली नेसेसरी. गरजेचं असेल तरच ट्रॅव्हल करा या पद्धतीने. नेक्स्ट, पब्लिक गॅदरिंग ऑफ मोर दॅन 2 people आर बॅन्ड एक्सक्लुडिंग पीपल यू गिव्ह विथ. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आपण, हे पॉईंट आपण डायग्राम काढून अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो, लिहू शकतो. डोंट विजिट अदर पीपल्स हाऊस और socialize outside your home. Okay. Then police will be able to fine you if you don't follow the rules. Okay. Then if you are unwell,
आयसोलेट युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. स्वतःला तुम्ही क्वारंटाईन करून घ्या. कीप इन टच विथ वन अनदर बाय virtual or by phone or by internet. So in this way, by using diagrams and catchy slogans, we can write an appeal. Let's see the one more example for appeal writing. Prepare an appeal on a topic of save water. Save water चे related appeal writing केलेलं आहे. So let's see the beginning. Warning. Why this water saving is important? So warning, this word is used here. Water is the essence of life. This type of catchy slogans, lines we have used here. Water level going low dangerously year by year. So apply rainwater harvesting. Don't let rainwater run waste. Preserve it in tanks and ponds. Save this gift of nature for your coming generation. Save water and save life. Issued by National Agriculture Organization, Jaipur. So this type of catchy slogans and heart-touching sentences we can use for appeal writing. Let's see one more example. Your college is going to arrange a rally to raise funds to help ड्रॉट अफेक्टेड फार्मर्स. ड्रॉट अफेक्टेड फार्मर्स म्हणजे दुष्काळाने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या कॉलेजने फंड रेज करण्यासाठी एक रॅली काढलेली आहे. प्रिपेअर अ शॉर्ट अपील फॉर पीपल टू जॉईन द रॅली विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. लोकांनी तुमच्या रॅलीमध्ये जॉईन होण्यासाठी एक अपील तयार करा. एक रिक्वेस्ट टाईप लेटर तयार करा. याच्यामध्ये यूज स्लोगन्स, मेक परसिव्हिव अपील फॉर जनरस डोनेशन, टाइम अँड प्लेस ऑफ रॅली, फेमस पर्सनॅलिटी टू लीड द रॅली, ॲड युअर ओन पॉईंट्स. या पॉईंटचा तुम्ही यूज करू शकता अपील रायटिंग करण्यासाठी. नाव हिअर यू कॅन सी द अपील ॲज अ आन्सर. बिगिनिंग इज गिवन लाईक दिस. हेल्प हेल्प हेल्प. हेल्प ड्रॉट अफेक्टेड फार्मर्स. या पद्धतीने सुरुवात करू शकता. वी आर ऑफरिंग आवर हेल्पिंग हँड्स टू ड्रॉट अफेक्टेड फार्मर्स. दिस टाइप ऑफ लाइन्स, sentences you can use. Would you like to join us? If yes, donate for drought affected farmer fund. Farmers are nation's backbone. Help them to get back tone. Farmers are supporters of nation. Now let us become their supporters. Okay, donate free-handedly for worthy cause. Your money will be used. तुम्ही डोनेट केलेल्या पैशांचा यूज केला जाईल. कशासाठी? टू प्रोव्हाइड फायनान्शियल एड्स टू फार्मर्स, टू प्रोव्हाइड फूड क्लोथ्स टू देम, टू प्रोव्हाइड स्कूल इंस्ट्रुमेंट टू देअर चिल्ड्रन. वी हॅव ऑर्गनाइज्ड अ रॅली टू कलेक्ट फंड्स अँड अदर थिंग्स. Clothes, blanket, books and notebooks will be accepted. Let us contribute for good purpose. So this type of MP Gopalrao Patil will lead the fund raising rally. Join us. Time, date is given here and time is given here. If you want to more information, you can contact here the principal, Shri Rajeshri Shahu College, Latur. So this type of writing is expected from you. Okay, let's see one more question for appeal writing. Prepare an appeal for I donation with the help of the following points. Okay, prepare an effective slogan, use logo. So these points are common for every appeal writing. Now let's see the answer. Now you can see the beginning of this appeal writing. A catchy slogan is given here. Bring light in the dark world of the blind. या प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता. Donate your eyes. Corneal blindness can be cured only by corneal grafting from donated eyes. Eye donation does not disfigure the face. Anyone can donate eyes. So या प्रकारे sentences आपण यूज करू शकतो. As well as we can use this type of pictures. We can draw the pictures also related to the given topic. Then request is given here. Help. Pledge your eyes. Obtain family consent.
help inform nearest eye bank, motivate family and friends. So this appeal is issued by National Program for Control of Blindness and their address is given here. Okay, so या प्रकारे जे लिखाण किंवा रिक्वेस्ट केली जाते that is called appeal writing. Okay, let's have one more question. Prepare an appeal seeking help for the blind relief fund. जे अंध व्यक्तींना एक फंड रेज करायचा आहे. हेल्प द फॉलोइंग पॉइंट्स. दीज पॉइंट्स आर द कॉमन. यूज स्लोगन्स, यूज logo or illustration, rally led by the well-known personality, make persuasive appeal, add your own points. Okay, now we shall see the answer as a appeal. As a appeal, the beginning is given here for the blind relief fund. Help, help, help. Blind relief fund. Give them sight, make them bright. It's our foremost duty. Show them worldly beauty. So these type of poetic lines we can use. Then, are you willing to help the blind relief fund? Donate your contribution free-handedly. Your money will be used to provide walking sticks to the blind, to provide goggles to them, help them to settle. Aishwarya Rai is leading the rally. Help for the worthy cause. Time, date and place is given here and contact. You can contact for more information. So या प्रकारचे जे लिखाण केलं जातं that is called appeal writing. Now here you can see an appeal for blood donation च्या रिलेटेड एक अट्रॅक्टिव्ह अपील रायटिंग इथे ड्रॉ केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन यूज केलं आहे. द इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण ऑर्गनायझेस अ युनिक ब्लड डोनेशन कॅम्प. रेड वेव, अ वेव टू सेव्ह लाईव्स या प्रकारे त्यांनी टायटल किंवा दिलेलं आहे. द टाइम, डेट इज गिवन हिअर अँड place is given. Venue means place. So this is also one of the short but sweet appeal for blood donation. So friends, I hope you might have and like this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.